नमस्कार, मी जोगदंड संजय. आपण पाहतात न्यूज लोकमन. परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ अंबेजोगाई कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी भीमसैनिकांनी संपूर्ण शहरभर बंदची हाक देत भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. परभणीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातील भारतीय संविधानाची प्रतिकृती एका जातीवादी मानसिकतेच्या व्यक्तीने सामाजिक स्वस्थ बिघडवण्यासाठी बिघडवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने संविधान बाबासाहेबांच्या हातातील फोडल्यामुळे निषेधासाठी सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक रस्त्यावर उतरला होता. याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नको त्या पद्धतीने टॉर्चर केले होते. त्याला अमानुष मारहाण केली होती. यात त्याचा कोठडीतच मृत्यू झाला होता. याच्या निषेधार्थ अंबेजोगाई, परळी, घाटनांदूर, संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात कडकडीत यशस्वी बंद झाला. यावेळी भीमसैनिक रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत होते. अंबेजोगाईत या संदर्भाचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अंबेजोगाई वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के, ॲडव्होकेट विलास लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश भाऊ वावळे, अमोल भाऊ पवळे, महेंद्रा कांबळे, ॲडव्होकेट SV वाघमारे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, भीमराव सरवदे, अजय गोरे, सुनील गायकवाड, अमर वावळे हे यावेळी आवर्जून उपस्थित होते. यावेळी अंबेजोगाई शहरात पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात असल्याने अंबेजोगाई शहर शांततेत व कडकडीत बंद राहिले. यावेळी अंबेजोगाई येथील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले उद्योग बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला.